जे अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी तिथं अर्ज करायचा आहे तहसीलमध्ये त्या। आणि सगळ्या माझ्या लोकांना विनंती आहे की आपलं नसेल पण आपल्या एका गरीब बांधवाचा आहे की ते घर त्याचं अतिक्रमण मध्ये आहे, त्याला काहीच भेटत नाही, कर्ज भेटत नाही, त्याच्या नावावर नाही, काहीच नाही, फॅसिलिटीज भेटत नाही, तर त्या व्यक्तीला तहसीलमध्ये अर्ज करून देण्याची जबाबदारी जे समाज कार्य करणारे जे लोक आहेत त्यांनी केलं पाहिजे। तो अर्ज तिथं तहसीलमध्ये दिला पाहिजे डिसेंबरच्या आतमध्ये आणि तो दिल्यानंतर त्याला 500 स्क्वेअर फूटची जमीन जी आहे, प्लॉट जो आहे तो शासनाकडून मोफत दिला जाणार आहे, त्याच्या नावावर करून दिला जाणार, त्याच्या स्वतःच्या नावावर, जेणेकरून त्याला भविष्यामध्ये तो त्याचा मालक राहील आणि त्यानंतर त्याला बँकेचं कर्ज असेल, सगळ्या सुविधा त्याला सोयीस्कररित्या मिळतील। मोठा निर्णय आहे, तुम्हाला बँकेचं कर्ज सुद्धा द्यायचं, स्वतः तुम्ही मालक बनणार आहे। म्हणून डिसेंबर पूर्वी एखाद्या डिसेंबर नंतर करता येणार नाही, डिसेंबर नंतर जर त्याच्या पहिले केलं नाही तर डिसेंबर मध्ये त्याला अतिक्रमण काढण्यात येणार आहे। म्हणून डिसेंबर पर्यंत हे सगळ्यांनी आपले अर्ज तहसील आणि नगर परिषद मध्ये करावे। 500 स्क्वेअर फूट पर्यंत जो त्यांची जागा आहे ते त्यांच्या गावात शासन स्वतः करण्यासाठी 1 रुपया लागणार नाही। 500 फूटच्या वर जर जागा असेल तर त्याला 10% रेडिएटरचा दर जो असेल त्याच्या 10% शासनाकडे भरावे लागतील, तरी तो त्याच्या नावावर केला जाईल। आणि 1500 स्क्वेअर फूटच्या वर असेल तर ते अतिक्रमण काढण्यात येईल। हे सगळं चांगल्यासाठी होतं आणि म्हणून या योजनेचा फायदा घ्या, लवकरात लवकर अर्ज करा। आणि त्यामध्ये आपण एक कमिटी पण नेमतोय, ती कमिटी सुद्धा सातत्यानं ग्रामपंचायतमध्ये व्हिडिओ साहेबांना विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ आहे की ग्रामपंचायतच्या आपण जेव्हा आता 15 ऑगस्टची आपली ग्रामसभा होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने विषय ठेवावा आणि ग्रामसभेमध्ये आव्हान केलं पाहिजे की ज्या गरिबांच्या अतिक्रमणावर आहे त्यांनी पटापट तुम्ही घ्या ना, नंतर तहसीलमध्ये द्या आणि त्याची स्क्रुटिनी करून त्यांना त्यांच्या नावावर ती जमीन करून द्यावी। हा मोठा निर्णय गरिबांसाठी झालेला आहे, याचाही लाभ सर्वांनी घ्यावा। आणि हे करत असताना आपण जे वेळोवेळी काम करताय अधिकारी वर्गाचं मी अभिनंदन करतोय की बऱ्याच याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लोकांची कामं होत आहेत। थोडी सुधारणा झाली तर लोक आपल्याला भरपूर आशीर्वाद देतील, ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी यापुढे काम करावं। आणि सगळ्या जनतेला विनंती आहे की तिथं अडचण असली तिथं आम्ही तुमच्या सोबत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।